जुन्या शहरात सुरू झाली आहे धडक मोहीम। पावसाळ्यापूर्वी संभाजीनगरात 42 इमारती पाडणार, आजपर्यंत 4 इमारती जमिनोदस्त। पावसाळ्यात कोणतीही मोठी अपघात होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे। शहरातील एकूण 42 धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या टप्प्याटप्प्याने पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 3 इमारती पाडण्यात आल्या, तर एका इमारतीला पाडण्यासाठी विरोध करण्यात आल्याने सदर काम तुर्तास थांबवण्यात आलंय। मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी जुन्या शहरातील 2 धोकादायक इमारती जमिनोदस्त केल्यात, तर गुरुवारी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुपारी हनुमान मंदिराजवळील धोकादायक इमारत पाडण्यात आली। उत्तम मिठाईच्या शेजारील इमारत पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला एका महिलेच्या विरोधाला सामोरं जावं लागलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं। गुरुवारी एकूण 10 इमारती पाडण्याचं उद्दिष्ट होतं। महापालिकेच्या सर्वेक्षणात जुन्या शहरासह इतर भागात एकूण 42 इमारती धोकादायक असल्याचं निष्पन्न झालंय। या सर्व इमारतींना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती। महापालिका आयुक्तांनी सांगितलं की नागरिकांच्या जीविताला धोका असलेल्या कोणत्याही इमारतीकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। पावसाळा संपण्यापूर्वी सर्व 42 इमारती पाडण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल। सर्वाधिक धोका असलेल्या इमारतीपासून सुरुवात करण्यात आली आहे। जिथे विरोध होण्याची शक्यता आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। जे इमारतींमध्ये अजूनही लोक राहत आहेत त्यांनी तातडीने जागा रिकामी करावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। आणि असं असताना आज रोजी मला कुठलीही पूर्वकल्पना न देता माझं सगळं पूर्ण बिल्डिंग गेल्या 15-16 वर्षापासून मी कोर्टाशी लढतीये, माझ्या भावांशी लढतीये, माझ्या भावांविरुद्ध मी लढतीये आणि इथं माझा गेले 35 वर्षाचा हे आहे। मी एक स्वतः आर्टिस्ट आहे। माझे लाखोचे पेंटिंग आहे आतमध्ये। ज्यावेळेस सील झाले त्यावेळेस सगळे पेंटिंग आतमध्ये आहेत। आज त्याची काय स्थिती असेल तुम्हाला खाली पडलेले सगळे कागदपत्र सुद्धा फक्त पेंटिंगचे दिसतील, आर्टिस्टचे दिसतील। या व्यतिरिक्त हे आर्टिस्टचे आज जगप्रसिद्ध आर्टिस्टचे आहेत। हे माझे पुस्तक वगैरे सगळे हे पूर्ण माझं करिअर यांनी बर्बाद केलेलं आहे। तुमच्याकडूनच पत्र दिलं होतं पाडण्यासाठी असं म्हटलं जातं। पाडण्यासाठी नाही, फक्त त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं सील आहे, सील काढा, आम्ही आमच्या खर्चानी पूर्ण बिल्डिंग उतरवू। आम्ही स्वतःच्या खर्चानी बिल्डिंग पूर्ण खाली उतरवू। ते जर पत्र असेल तर पत्राची प्रत दाखवा मला, पत्राची प्रत दाखवण्यात यावी मला। महानगरपालिकेसोबत अनेक वर्षापासून पत्रव्यवहार आहे, पण तो सील काढण्यासाठी आहे। माझे स्वतःच सुद्धा आहे की मला माझं सामान काढून द्या। पत्रव्यवहारात स्पष्ट लिहिलेलं आहे। सील कशासाठी करण्यात आली होती? असंच माझ्या भावांनी अति धोकादायक म्हणून केलेलं होतं, पण त्यावेळेस धोकादायक नव्हतं। गेले 15 वर्ष इथं तशीच आहे बिल्डिंग, कुठला खेळा सुद्धा पडलेला नाहीये। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।